या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, संजय राऊत पुन्हा मैदानात उतरणार आहेत। 1 डिसेंबरपासून संजय राऊत माध्यमांशी संवाद साधतील। गेले अनेक दिवस खरं तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांचा ब्रेक संजय राऊत यांनी घेतलेला होता। काल परवा उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली होती आणि त्यानंतर राऊत एकदम फिट असून ते लवकरच पुन्हा एकदा मैदानात दिसतील असं उद्धव ठाकरे म्हणालेले होते। आणि आता 2च दिवसात ही बातमी येते, 1 डिसेंबरपासून संजय राऊत पुन्हा मैदानात उतरणार आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, 1 डिसेंबर पुन्हा राऊतांची पत्रकार परिषद सकाळी 9:30 वाजता। लागवी निश्चितच पुन्हा एकदा संजय राऊत राजकीय आखाड्यामध्ये उतरताना पाहायला मिळतात। 1 डिसेंबर पासून ते पुन्हा माध्यमांशी संवाद साधणार आहेत, त्याचप्रमाणे राजकीय कार्यक्रम असतील, राजकीय कामांना सुद्धा सुरू करणार आहेत। एकूण 1 महिना संजय राऊत यांनी उपचार घेतलेला आहे। खरं तर उपचार घेण्यासाठी 2 महिन्यांचा आपण ब्रेक घेत असून सामाजिक आणि राजकीय कार्यापासून दूर राहत असलेलं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। मात्र 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतः भांडूप येथील संजय राऊतांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती। काही विषय चर्चा सुद्धा राजकीय झाली होती। मात्र जे राजकीय कार्यकर्ते, विरोधक आणि सत्ताधारी यांच्याकडूनही संजय राऊत यांच्या प्रकृती संदर्भात विचारणा करण्यात आलेली आहे। अनेक जे राजकीय नेते आहेत, विरोधक आहेत, खरं तर महाविकास आघाडीमध्ये हितचिंतक आहेत, त्यांच्याकडून संजय राऊत यांनी पुन्हा राजकीय आखाड्यामध्ये उतरलं पाहिजे अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती। संजय राऊत यांचे सुद्धा त्यांनी बोलताना त्याप्रमाणे त्यांची इच्छा व्यक्त केली होती। त्यानुसार आता संजय राऊत हे स्वतः एकूण प्रकृतीतून स्थिर झाले असून त्यांची प्रकृती सुधारलेली आहे आणि यानंतर आता पुन्हा ते राजकीय आखाड्यामध्ये उतरताना पाहायला मिळतात। त्यामुळे आगामी निवडणुका ज्या आहेत त्या संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या उपस्थितीमध्ये लढल्या जातील असे एकंदरीत वातावरण पाहायला मिळते। लागवी निश्चित। स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।